शिरूर लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला खरं तर सुरुवात झालेली आहे. परंतु युतीमधला जो काही घटक पक्ष आहे RPI, या RPIला शिरूर लोकसभेच्या बाबतीमध्ये विचारात घेतलं जात नाही. खरं तर असा आरोप करून या ठिकाणी RPIचे तालुका अध्यक्ष गौतमजी लोखंडे, त्याचप्रमाणे RPIचे जे कार्याध्यक्ष आहेत मारुती वारे, हे लोक आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. काय त्यांची नाराजी आपण समजून घेऊ. लोखंडे साहेब, काय सांगाल, काय तुमची नाराजी? साहेब, आज सगळीकडे किंवा राष्ट्रात भाजप, शिवसेना, RPI, इतर पक्ष अजून युती झालेली आहे. आठवले साहेबांचा देखील आदेश आम्हाला आहे. आता 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये मीटिंग झाली, जिल्हाध्यक्षांनी मीटिंग घेतली होती. त्या ठिकाणी देखील जिल्हाध्यक्षांनी RPIच्या कार्यकर्त्यांना काम करण्यास आदेश दिलेले आहेत. ते आदेश आम्ही मानणारच आहोत, त्याच्यात प्रश्न नाही. परंतु साहेब, 5 वर्ष इलेक्शन झाल्यानंतर सेना असो किंवा अधिक कोणी असो, निवडणूक झाल्यानंतर किती लक्ष घालतात RPIच्या लोकांकडे किंवा स्थानिक लोकांकडे याचाही विचार केला जातो. आणि आता तर इलेक्शन आहे आणि यामध्ये RPIला अजूनपर्यंत तालुक्यामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये अजून कोणीही विश्वासात घेतलेलं नाही. आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी जरी त्यांनी बॅनर, फ्लॅक्स लावले तरी फक्त RPIचं नाव लिहिलं गेलं. आठवले साहेबांचा फोटो होता आणि सगळ्या तालुका संघटनेच्या, BJP असेल, शिवसेना असेल, इतर संघटना असेल, त्यांच्या तालुक्याचे सगळ्यांचे फोटो असताना तालुक्याच्या, RPIच्या तालुक्याच्या संदर्भामध्ये किंवा RPIच्या कार्यकर्त्याच्या संदर्भामध्ये कोणत्याही ते स्थानिक पद्धतीने विचार केला गेला नाही. आम्हाला असं वाटतं, आठवले साहेबांचा आदेश आम्ही तर मानणार आहोत, प्रश्नच नाही. मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी त्यांनी जो पाठिंबा दिलेला आहे तोही आम्हाला मान्य आहे. मोदी साहेबांचं देखील काम चांगलं आहे. परंतु स्थानिक लोकांच्या काही अडचणी असतात, त्या देखील इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विश्वास घेऊन त्यांच्या अडचणी दूर कराव्यात, असंच आमचं मनोदय असतं. आजपर्यंत आम्हाला जरी विश्वासात घेतलं नाही तरी आम्ही काय नेमकं म्हणायचं. जर आम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही तर आम्हाला आठवले साहेबांचा आदेश मानून देखील आम्हाला वैयक्तिक मताने इथं त्यांना वेगळ्या दिशेने जावं की काय असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. पुन्हा आम्ही आठवले साहेबांची बोलणार आहे, आठवले साहेबांचा आदेश मानणार आहे, जिल्हाध्यक्षांचा आदेश मानणार आहे. तरी आमच्या ह्या बोलण्यातून शिवसैनिकांना किंवा शिरूर मतदार लोकसंघातील जे कोणी कार्यकर्ते आहेत त्यांना असं म्हणणं आहे की तुम्ही देखील RPI ही काही थोड्या मताची नाही, 2-2.25 लाख मतदान या शिरूर मतदारसंघामध्ये आहे. आणि जर अशा लोकांना तुम्ही जर विश्वासात घेऊ आदेश मानणार आहेत, पण तुम्ही नुसतं आदेश सांगायचा आम्ही मानायचं असं नाही. आम्हाला विश्वासात घ्या. विश्वासात घेऊन आम्ही तुमच्या बरोबर आलो तर आम्ही स्थानिक ठिकाणी, सगळ्या ठिकाणी आम्ही फिरणार आहोत. आठवले साहेबांचे हात बळकट करणार आहोत. मोदी साहेबांनी आठवले साहेबांना शब्द दिलेला आहे, तो शब्द ते पाळणार आहेत. आणि आठवले साहेबांनी आम्हाला आदेश दिला तो देखील आम्ही पाळणार आहोत. परंतु जर तुम्ही म्हटलं यांना नुसतं सांगितलं का हे पळतात असं असेल तर थोडाफार विचार करावा लागेल. अजूनही आमचं असं म्हणणं आहे की ह्या शिरूर मतदारसंघातले जे कोणी कार्यकर्ते असतील त्यांनी RPIच्या संदर्भामध्ये त्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन एक बैठक बोलावी आणि त्यांचं मनोदय समजून घ्यावं. त्यांच्या नेमक्या कामाचं स्वरूप काय आहे, ते काय कामाच्या संदर्भात मागणी करतात, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, ह्या कमीत कमी त्यांनी समजून घ्याव्यात. हीच आमची अपेक्षा आहे. अन्यथा आठवले साहेबांनी आदेश दिला तो पाळणार आहोत. परंतु स्थानिक ठिकाणी जर असं काही झालं नाही तर आम्हाला थोडं त्याचा वेगळ्या विचाराने जावं लागेल असं आमचं म्हणणं आहे. वर्षात दुसरा प्रश्न तुमच्याकडे येतो. खासदार साहेबांचे दौरे सुरू झालेले आहेत, गावाभेट दौरे होत आहेत त्यांचे. या संदर्भात तुमच्याशी त्यांनी कोणता पत्रव्यवहार केलेला आहे, तुमच्याशी कोणता फोनवर संपर्क साधलेला आहे, काय नेमके अपडेट आहे? मोरे साहेब नमस्कार. तुमचा जो प्रश्न आहे तो अगदी योग्य आहे. कारण जी निवडणूक लागल्यापासून तर जवळजवळ त्यांच्या प्रचार सभा अनेक तालुक्यामध्ये, अनेक गावांमध्ये, शहरामध्ये चालू आहेत. परंतु आजपर्यंत आम्हाला कुठल्याही पद्धतीचा पत्रव्यवहार नाही किंवा विचारत नाही. आणि म्हणून काल जी ओतूर या ठिकाणी सभा झाली आणि त्या सभेच्या ठिकाणी जो काही बॅनर लागला गेला, आणि म्हणून जर तुम्ही म्हणताय की बुवा शिवसेना, भाजप आणि RPIची महायुती आहे, मग शिवसेनेच्या अध्यक्षाचा फोटो आहे,
भाजपच्या अध्यक्षाचा तालुका अध्यक्षाचा फोटो आहे, परंतु त्या ठिकाणी RPI तालुक्याचा फोटोच नसल्या कारणामुळं आम्हाला थोडीशी ती नाराजी वाटलेली आहे. साहेब सभा होत आहेत, आठवले साहेबांचे फोटो लावले जात आहेत, परंतु स्थानिक जे काही पदाधिकारी आहेत त्यांना कुठेतरी विचारात घेतलं जात नाही. दलित मतदान हे गृहीत धरून चाललेत का? हा असंच आहे ना. आठवले साहेबांनी युतीला पाठिंबा दिला, BJPला. आठवले साहेबांचा आदेश दलित जनता ही मानतेच, प्रश्नच नाही. आणि त्यांना वाटतंय की आठवले साहेबांनी सांगितलं, कार्यकर्त्यांनी सांगितलं, 1-2 कार्यकर्त्यांना सांगितलं का ते सगळं होत असते. परंतु साहेब, जर मान सन्मान बरोबर नसेल, पंक्तीला बरोबर नसेल किंवा विचारायला बरोबर नसेल तर थोडाफार वेगळा विचार करावा लागेल ना, मग असं आमचं म्हणणं आहे. या संदर्भात तुम्ही खासदार जे शिवाजी आढळराव पाटील आहेत त्यांच्याशी तुम्ही काही चर्चा केलेली आहे का? तुमचा काही संपर्क झालेला आहे का? नाही. आता तुमची पुढची भूमिका नेमकी काय असेल? सर, आमची पुढची भूमिका अशी आहे की जर महायुती झालेली आहे देशामध्ये, तर मग तालुक्यामध्ये RPI काम करते आणि आमचे सर्व कार्यकर्ते सक्षम आहोत. परंतु जर या मंडळींनी संबंधित यांच्याकडे काय नियोजन दिले असेल, मग ते भाजप असेल, शिवसेना असेल, त्यांनी आम्हाला विचारावं, आम्हाला विश्वासात घ्यावं आणि त्या पद्धतीने आम्ही ते काम करू. जर आम्हाला विश्वासात घेतलं नाहीच तर आम्ही आपले जे काही वस्ती असतील त्या वस्त्यांना सरळ आम्ही आमच्या भाषेमध्ये सांगू आणि वेळ आलीच तर आम्ही बहिष्कार सुद्धा त्यासाठी टाकू शकतो. लोखंडे साहेब, खर तर काही महिन्यापूर्वी भीमा कोरेगावची एक मोठी घटना या ठिकाणी घडली होती आणि त्या घटनेनंतर शिवसेनेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप खर तर व्हायरल झाली होती. एकूणच या सगळ्या घटनेमुळे दलित समाजामध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. काय सांगता तुम्ही? अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. ज्यावेळेस भीमा कोरेगावचा प्रसंग उभा राहिला, तो झाल्यानंतर एका कोणी गावडे मला वाटतं त्यांनी वाक्यप्रचार वापरला होता आणि त्याच्यानंतर दलित समाजामध्ये नाराजी व्यक्त झाली. त्यावेळेस खरं तर वास्तव आमच्या खासदार साहेबांनी देखील त्याचे लक्ष घालून की खासदार साहेब आमचे आता ह्या 4थ्या टर्मला उभे आहेत, 3 वेळेस ते विजयी झालेले आहेत, आमचंही मतदान त्यावेळेस त्यांना झालेलं आहे. त्यांनी त्यावेळेस लक्ष घालून जो वादग्रस्त व्यक्ती आहे त्याला कमीत कमी काही दिवस तरी निलंबित करायला पाहिजे होते, त्याचा प्रश्न त्यांना, आणि त्याच्यामुळे नाराजी झालेली आहे. तरी पण आठवले साहेबांचा शब्द आहे, आमच्या जिल्हाध्यक्षांचा शब्द आहे, म्हणून ती आमची नाराजी देखील आम्ही काही क्षणापुरती बाजूला ठेवतोय. परंतु हे देखील त्यांच्या लक्षात असावं की दलित समाजामध्ये या वक्तव्यामुळे नाराजी झालेली आहे. साहेब, खर तर शिरूर लोकसभेमध्ये थोडं ना थोडं तब्बल 2 लाख हा दलित मतांचा टक्का आहे. त्यानंतरही शिवसेनेनं त्या नेतृत्वावर कोणतीही कारवाई केलेली नाही. कुठेतरी या नाराजीचा फटका ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदारांना बसेल काय? वस्तुस्थिती अशी आहे की जे काही गावडे साहेबांच्या प्रश्नावरती जे काही आपण म्हणतो आहोत, परंतु त्या ठिकाणी वास्तविक शिवसेना आणि भाजप यांनी त्या पद्धतीने ते पावलं उचलायला पाहिजे होती. त्या पद्धतीने थोडीशी नाराजी व्यक्त झालेली आहे, हे म्हणण्यात काय अवघड ठरत नाही. आणि अशा पद्धतीने जे पावलं उचलले असते ते काहीतरी थोडंफार परिवर्तन झालं असतं असं आमचं म्हणणं आहे. शिरूर लोकसभेची ही जी काही नाराजी आहे, तुम्ही पक्षाचे जे वरिष्ठ आहेत आठवले साहेब त्यांच्या कानावर ही सगळी बाब घातली आहे का, किंवा त्यांच्याकडे तुम्हाला काही आदेश प्राप्त झालेत का या संदर्भात? नाही, तशी त्या संघात ते नेते आहेत आमचे, आम्ही त्यांना जाऊन या संदर्भात त्यांना कल्पना आहे, आम्ही जाऊन त्यांना तो प्रश्न विचारावा असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळं आम्ही त्यांना तो प्रश्न विचारलेला नाही. परंतु जनतेतून जो कौल येतोय की त्यावेळेस नाराज झाली, आम्ही वैयक्तिक जरी RPI मध्ये होतो, साहेब आमच्या सत्तेमध्ये होते, तरी त्या गावड्यांचा आम्ही निषेध केलेला आहे. प्रश्नच नाही, लोकांच्या हितासाठी तो प्रश्न करणं गरजेचं होतं, तो आम्ही केलेला आहे. आणि हे आठवले साहेबांना आम्ही म्हणू शकत नाही, ते आमचे नेते आहेत की साहेब तुम्ही काय याच्यावरती निर्णय घेतलाय. ते त्यांच्या पद्धतीने बरोबर निर्णय घेतात, ते त्यांच्या पद्धतीने तेवढं दक्ष आहेत. परंतु जी स्थानिक लोकांची ज्या अज्ञान लोक आहेत
त्यांना जे बाबासाहेबांच्या शब्दाला, बाबासाहेबांना जे प्रेरित आहेत, जे अशिक्षित लोक आहेत, ते फक्त बाबासाहेब म्हटल्यानंतर आग डोम करून उभे राहतात. अशा लोकांना ज्या वेळेस त्यांनी सांगितलं का निळे झेंडे दिसतील तिथे फटकावत, त्यावेळेस लोक चिडणार आहेत. लोकांचं कोण बोलतं याला महत्त्व नाही. पक्षाचा माणूस म्हणून त्याच्यावर चिडले नाहीत, व्यक्ती म्हणून लोक चिडलेली आहेत. तो पक्ष म्हणून त्याच्यावर चिडलेले नाहीत. पक्ष म्हणून जर असतं तर आठवले साहेबांनी देखील सांगितलं असतं आपल्याला माहिती जायचं, पण तो व्यक्ती आहे, त्याला काही पक्षाने बोलायला सांगितलं नाही. त्याची व्यक्ती प्रवृत्ती होती, तो व्यक्ती प्रवृत्तीने तो बोललेला आहे. आत्ताची शिरूर लोकसभेमध्ये आरपीआयला विचारात घेतलं जात नाही असा तुमचा आरोप आहे. या संदर्भात तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी काही संपर्क पत्रावर केलेला आहे का? नाही, कालच साहेबांशी बोललेलो आहे. साहेब म्हटले ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांच्याशी बोलण्यापेक्षा त्यांनी तुमच्याशी बोललं पाहिजे, कारण हे काही तुमचं काम घेऊन जाण्याची वेळ नाही आहे. तुमचं मतदान त्यांना घ्यायचं आहे, त्यांनी तुमच्याकडे यायला पाहिजे. त्यामुळं तुमच्या विवेकबुद्धीला जे पटल ते करा, परंतु आमचा आदेश तुम्ही मानणार आहात ना? म्हटलं 100% तुमचा आदेश मानणार आहे, परंतु जर 5 वर्षे विचारलं नाही, कमीत कमी ह्या संघर्षामध्ये जरी त्यांनी आपल्याला विश्वास घ्यावं. 2-2.25 लाख मतदान या शिरूर लोक मतदारसंघामध्ये आहे. आम्ही त्या प्रत्येक ठिकाणी, आम्ही तालुक्याचाच म्हणत नाही, तर आमचे जे काही संबंधित लोक आहेत प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष, त्यांच्याशी आम्ही चर्चा करून त्या मतदानाचा प्रश्न सेनेला आढळराव साहेबांना होणारच आहे ना. परंतु मग जर तुम्ही सेनेचा विचार घेताय, बीजेपीचा विचार घेताय, मग तुम्ही आरपीआयचं देखील नाव टाकताय, मग आरपीआयच्या कार्यकर्त्यांना तुम्ही विश्वासात घेऊ का शकले नाहीत का, असं आमचं म्हणणं आहे. वरसाहेब, जर पुढील काही दिवसामध्ये आढळराव यांच्याकडनं तुम्हाला जर काही संपर्क झाला नाही तर आरपीआयची नेमकी पुढची भूमिका काय असेल? आम्ही जाहीरपणे सांगणार आहोत की आमची प्रामाणिकपणाची भूमिका अशी आहे तर देशामध्ये जर महायुती आहे आणि भाजप आणि आरपीआयची युती आहे मित्रपक्ष म्हणून, परंतु ह्या शिरूर मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार खासदार आढळराव पाटील उभे आहे आणि म्हणून महायुती झाली हे आम्हाला आनंद आहे. परंतु आमचं खरं प्रामाणिकपणाचं मत आहे, आमचे जे श्रेष्ठ असतील, आदरणीय आठवले साहेब असतील, ते केंद्रामध्ये सत्तेत आहेत. आमचे जिल्हा अध्यक्ष सुरेखाजी वाघमारे आहेत, जिल्ह्याचे अध्यक्ष, त्यांचा जो आदेश आहे तो आम्हाला मान्य आहे. परंतु तालुक्यामध्ये आत्ताच अध्यक्ष गौतमदादा लोखंडे यांनी जी भूमिका मांडली ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्यांनी विचारात घ्यावं, आम्हाला मिटिंगला बोलावं, जे काही बूथ वाईज कमिटी असतील त्या कमिट्यामध्ये आम्हाला प्राधान्याने आमच्या कार्यकर्त्यांना सामावून घ्यावं. आणि जर असा प्रकार ह्या 2 दिवसामध्ये घडला नाहीच तर मग आम्हाला वेगळे पाऊल उचलायला लागते. खरं तर एकूणच या सगळ्या बैठकीमध्ये अजूनही आरपीआयचे काही कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामध्ये युवक अध्यक्ष मंगेश गायकवाड असतील, शहराध्यक्ष शरद गायकवाड असतील, त्याप्रमाणे तालुका उपाध्यक्ष संतोष गायकवाड असतील, ही सगळी मंडळी या ठिकाणी स्टुडिओमध्ये आलेली आहेत. त्यांनी या ठिकाणी आपली नाराजी या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे. खरं तर आरपीआयचं हेच म्हणणं आहे की आरपीआयचा जो काही वापर आहे निवडणुकीपुरता होऊ नये, आमचा वापर केवळ फ्लेक्स आणि झेंड्यांपुरता नसावा, तर जी काही निर्णय प्रक्रिया आहे या निर्णय प्रक्रियेमध्ये आरपीआयला देखील विचारात घेतलं जावं. एकूणच जर पाहिलं तर शिरूर लोकसभेमध्ये दलित मतांचा टक्का हा बराचसा आहे. जवळपास 2 ते 2.5 लाख दलित मतं या मतदारसंघामध्ये आहेत. जर या दलित मतदारांना जर तुम्ही विश्वासात घेतलं नाही तर कुठंतरी यांच्या नाराजीचा फटका खासदार शिवाजीदादा आढळराव यांना नक्कीच बसल्याशिवाय राहणार नाही. प्रेक्षकांनो, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त I1 न्यूज. बातमी अचूक, विश्लेषण बिनचूक. धन्यवाद.